इंडिया आघाडीतल्या नेत्यांविरोधात देशभरात ईडीच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत। यावरूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावलाय। सत्ता येते आणि जाते, उद्या सत्ता बदलली तर ते भाजपला परवडणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। पाहूयात राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं याचा हा खास रिपोर्ट। असं राजकारण भाजपला परवडणार नाही। अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलं नाही। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं। ईडी कारवायांवरून राज ठाकरेंनी टोचले कान। महाराष्ट्र ते झारखंड पर्यंत ईडीच्या कारवायांना जोर आलाय। भाजप ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत असल्याचा आरोप होतो। आता यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे कान टोचले। अशा प्रकरणाचं राजकारण भविष्यामध्ये भाजपला परवडणार नाही असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं। उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी झाली आहे। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी झाली आहे। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब ईडीच्या रडारवर आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं समन्स बजावलंय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्या मागे ईडीचा ससेमिरा आहे। उद्या सत्ता पालटल्यास हीच वेळ भाजपवर येऊ शकते असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। 2014 साली मोदींना पाठिंबा दिला नव्हता, त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदी असावा अशी इच्छा व्यक्त केली होती। आता पंतप्रधानपदी कोण असावा याबाबत चाचपणी सुरू आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तसंच राम मंदिराचा भाजपला निवडणुकीमध्ये फायदा होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली आहे। मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा, ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं, ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं। तसं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे। चाचपणी झाल्यावर सांगेल। उत्तरावरती निवडणूक होणारी ही पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात। त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येकजण कसा घेतोय, प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची चर्चा वारंवार रंगते। याबद्दल राज ठाकरेंनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत, त्यामुळे आगामी काळात ते कोणती भूमिका घेतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।